क्रमांक 18 वानोडी साळुंकीवार या एरियामध्ये आहोत आपण. विकास नगर या एरियामध्ये आपण त्यांच्या जनतेशी, नागरिकांशी, काही ताईंशी आपण विचारू. ताई नमस्कार, काय समस्या आहे तुमच्या भागात? आमचा हा समोरचा छोटा रोड आहे. दोन्ही भिंतीच्या आतनं आमची एकच फक्त टू व्हीलर येऊ शकते. तिकडनं आम्ही इकडे येतो. इथं आमची समोर घरं आहेत आणि आम्ही ह्या घाणीतनं रोज वारंवार सगळ्यांना तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही काय करायचं? अच्छा, आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता पाहिजे. ऍक्च्युली अँब्युलन्स सुद्धा आत्म येऊ शकत नाहीये. उद्या कुणा आम्ही काय करायचं तुम्ही सांगा फक्त. उद्या इथं एखादं मोठं काय कांड झालं, आगवर लागली, इथं अग्नी बंब सुद्धा आत्म येऊ शकणार नाहीये. आमच्याकडे आम्हाला आमच्या हक्काचं रस्ता. किती वर्षापासून तुमच्याकडे रोड नाही? 5 वर्ष. करोनाच्या पासून करोनाच्याच वेळात आमचा हा रोड बंद केलाय. आम्ही ज्यांना करोना झाला त्यांना अक्षरशः कोणी हात लावत नव्हतं, तरी आम्ही खुर्चीवर घेऊन तिथं. माझ्या घरात स्वतः 9 जण कोरोना पेशंट होते. 9 जणांना आम्ही कसं नेलं आणि कसं आणलं आमचं आम्हाला माहित. ऍक्च्युली आमच्या समोरच्या भाभी, त्यांचा हात मोडलाय, त्यांना जाता येत नाही. ते बिचारे काका नेहमी अँब्युलन्स इथं आणतात आणि स्ट्रेचरवर त्यांना घेऊन तिथे जातात. अच्छा, तुमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे? कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे. इकडची समोरून आमच्या साप जात आहेत. ही लाईट मी वारंवार सांगितलं की लाईट नीट ही आहे, इकडे आहे, हा याच्यामुळे करता येत नाही. एवढ्या घाणीतनं सुद्धा आम्ही नेहमी समोरून आमच्या साप जात आहेत सांगून सुद्धा. माझी नगरसेवकांनी कोणी लक्ष नाही दिलं का? येतात का इकडे? आम्ही सगळ्यांना कोणी बघायला येत नाही, कोणी लक्ष द्यायला येत नाही, कोणीच येत नाही. सगळ्यांना सांगून झालं आमचं. ऍक्च्युअली आतमध्ये वॉशरूमला पण जनच लोक उभं राहतात की हा एकदम दुर्लक्षित एरिया झालाय. म्हणजे वानवडीमध्ये पण असा एरिया असू शकतो, हे कोणी विश्वास ठेवू शकणार नाही. अच्छा, गाड्याच आतमध्ये येऊ शकत नाही? गाडी कुठलीच गाड्यात येऊ शकत नाही. सगळ्या गाड्या आमच्या पाठीमागे रस्त्यावर पार्किंग केलेल्या आहेत. आम्ही अशा गाड्या घेतल्या आणि जर त्या गाड्यांना अक्षरशः जाता जाता चावी कोणतरी दगड मारतय चावी, आम्ही एवढ्या गाड्या घेऊन पस्तवल्यासारखं. निवडणूक चालू होणार आहे तर तुम्ही काय अपेक्षा कराल नवीन नगरसेविकाकडनं? नवीन नगरसेवकाकडनं आम्ही अपेक्षा हीच करणार आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. आमची रोडची समस्या, हा कचरा, आता ह्या कचरा लाज वाटते खरं आमच्याकडे कोणी आलं तर. ऍक्च्युली नगरसेविका आली तर त्यांनाही लाज वाटेल की नाही. ह्या असल्या घाणीत जर आम्ही सगळ्यांना इथं बोलवलं प्रचार, त्या पण इथं आल्या तर त्यांना थांबू शकतील का त्या इथे? बरोबर. मग